तर खूप दिवस झाले बरं का गोड भात काही केला नाहीये खायला. आम्ही म्हणलं चला आज काहीतरी आपण लय दिवस झालं म्हणजे तरी पण 4-5 महिने झाले बघा गोड भात नाही केला. आणि मी माझी लय भारी गोड भात करायची 1 नंबर. मग चुलती पण लय भारी करायची बरं का. पण आता तर मी माय नाही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं चला म्हणलं मी आपण करूया आज गोड भात. त्याच्यासाठी हे बघा इकडे पाणी घेतलंय बरं का. थोडं त्यात केशर टाकले 2-3 आणि आता टाकीत आहे साखर, इलायची टाकली. गुळ असतं तर लय भारी झालं असतं पण गुळ नाही आहे होता माझ्याकडे. गुळ पण संपाला. हा तर मग तुम्ही काय करा माहिती आहे का, शक्यता गुळच घ्या. गुळाने खूप छान होतं. मी साखर घ्या कमी कर बघतो लय होईल ते गोडचट. हां बस बस बस. तर बघू शकता याच्यात टाकले हे पाण्यामध्ये. आणि इकडे चावल आपला साधा चावल आहे. काय बासमती चावल नाही आहे बघू शकता. साधा आहे. मला साधाच आवडतं त्याच्यामुळे मग साधा घेतलाय. चाललाय भात करणं छानपैकी मस्त. तुम्हाला दाखवते मी झाल्यावर कसा होती. मोकळा सळसळीत होती आणि खायला पण लय भारी लागतोय. पहिलं आमच्या इकडं म्हणजे आता पण मला दर्ग्यातला भात लय आवडतोय. जे दर्ग्यामधला भात राहतोय का त्या न्याज म्हणते त्याला न्याज. तुमच्याकडे काय म्हणते तुम्हाला नक्कीच सांगा. पण आमच्या इकडे एक गाव आहे पराडा म्हणून गाव आहे आमच्या इकडं. जवळ आहे लांब नाही तरी पण बघा 20-25 किलोमीटर आहे आंबडून. आणि तिथं दर्गा आहे बघा एक सकलादी बाबाचा दर्गा असं म्हणतात. तर तिथं जे समजा करतात नवसं लोक बोकडे हे समजा हे करतात. आणि तिथलं जे समजा ते भात चढवतोय लोक समजा ते काय माहिती आहे त्या याची नाही एवढं हे माहिती आहे की काय खासियत. आता आपण हे नाही करणार अंधश्रद्धा नाही करणार आहे. पण जेव्हा ते भात जेव्हा तिथं चढवतोय ते देवापाशी गोड भात लोक आधी ठेवतात गोड भात करून. ते गोड भात जेव्हा करून सही तिथं त्या याच्यापाशी देवापाशी ठेवतात. आणि मग ते गोड भात सगळ्याला वाटते थोडा थोडा. तो एवढा चविष्ट लागतोय तुम्हाला काय सांगू. अति चविष्ट लय म्हणजे लय भारी. तर मला खूप आवडते. आता मी जाणार आहे 2-3 दिवसामध्ये दर्ग्याला. तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकायला विसरणार नाही. तुम्ही पण बघायला विसरू नका. आणि हो थँक्यू सो मच. तुम्हाला धन्यवाद करायचा आहे मला की तुम्ही मला फेसबुकला एवढं फॉलो केलं आणि एवढा मला सपोर्ट केला आहे. थँक्यू सो मच. ज्यांनी अजून फॉलो नसेल केलं मला प्लीज भावांनो बहिणो फॉलो करा यार. तुमच्या संगीताला सपोर्ट करा. मला माहिती तुम्ही नक्कीच सपोर्ट करणार. कारण की आपने दिल के अंदर आहे ना कभी कुछ कपणा नाही राहता. होय आपण बडबडणारे लोक बडबड करणारे लोक कधीच कुचित कपटी नसतात हे तुम्हाला पण माहिती. तर मग आणि खळखळून हसणारे आहे. तर मी गेले ना तर तुम्हाला नक्कीच आमच्या इकडे दर्गा दाखवे ना. तर तुम्हाला दाखवते. आता बघू शकता भात टाकला तांदूळ टाकलेत आपण बघा हे का. इकडे केली डिकशन या डिकशन प्यायला. आणि हो ज्यांनी आपल्या फेसबुक पेजला फॉलो नसेल केलं प्लीज भावांनो बहिणो फॉलो करा. आणि हो लवकरच तुम्हाला मी एक गुड न्यूज देणार आहे ती की तुमच्यासाठी सुद्धा भल्याची. म्हणजे तुम्ही सुद्धा ही जे मी न्यूज सांगणार आहे तुम्ही त्याचा उपयोग करून सही ना हे करू शकता. तर खूप महत्त्वाची न्यूज आहे गुड न्यूज आहे. आणि तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा. 9 वाजता मी व्हिडिओ सोडित आहे रात्रीच्या आज. तर बघायला विसरू नका. आणि सांगा मग कसं झालंय मस्तपैकी आता आपला भात. आता झाल्यावर दाखवते हा.